नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, मी आहे आज चेंबूरमध्ये. चेंबूर म्हटलं तर बालवीर गोविंद पथक चेंबूर. मित्रांनो, आपण बघायला गेलं तर आजचा पहिला दिवस असल्यामुळे पावसाचा म्हणजे भरपूर ठिकाणून मला फोन येत असतात आणि आज आमच्या सराव समारंभाला या किंवा ह्या पण त्या पावसामुळे जरा खूप जाणं अवघड होतं. त्यामुळे मी एक क्षमस्व बोलतो. आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे अ, दररोज व्हिडिओ बनवत असतोय आणि दररोज नवीन नवीन जे आपले गोविंद आहेत त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघायला भेटतं, शिकायला भेटतं. तर ह्या एक माझा छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर मंडळाचे पण असणारे काही अप अँड डाऊन्स, काही व्यथा आणि त्याचबरोबर म्हणतात ना काही चॅलेंजेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मंडळ काहीतरी सांगतंय, बोलतंय, तर ते पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. तर मी आता ह्या प्रॅक्टिस सेक्शनला पण आता अटेंड करतोच आहे. त्याचबरोबर आज सराव समारंभ एकदम साध्या पद्धतीने, कारण का पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण जरा आता ह्यांचा शूट घेऊया आणि आपण डायरेक्ट आपल्या मैदानात जाऊया. तर चला जाऊया लवकर. ते सर्व या, गोल उभे राहा. सर्व खांद्यावर हात ठेवा. नोकिया थोडस अंतर वाढव. नारळ वाढवल्यानंतर आवाज द्या सर्वांनी. हो. सर्व पाहिजे. दगड आणले लाव नका. या ठिकाणी तुला मान देऊन तुझी आठवण करून या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात येतो. आजपर्यंत जसं सर्व बालगोपाळांचा सांभाळ केलास, यापुढे देखील असेच आशीर्वाद सर्व बालगोपाळांच्या पाठीशी राहू. मी अज्ञान बालक आहोत, आमच्याकडनं कोणती चुकी झाली असेल ते क्षमा कर. आणि आतापर्यंत या जागेवरती तुझ्या आजीमध्ये जसं बालगोपाळांचा सांभाळ केला, जो बालगोपाळ कमी पडेल त्या ठिकाणी त्याला शक्ती द्यायचं काम केलं. कोणाच्याही केसाला धक्का न लागता सर्व बालगोपाळ इथे सुखरूप सराव करतायत. यावर्षी देखील असाच सराव राहून दे. आणि या ठिकाणी या विभागाचा तुझा मान देतो तो मान्य करून दे आणि सर्व बालगोपाळांचा सांभाळ कर रे महाराजा. गणपती बाप्पा बोल बजरंग. मी साईनाथ महाराज की जय. जागे वाले की जय. एलकोट एलकोट. जय राधा माधव. बोला सोनिया. जय गुरुजी खालसा. ओम साई. जय साई. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर नमस्कार. नमस्कार. बोला. आज खऱ्या अर्थाने आपल्या दहीहंडीचा आपण शुभारंभ केलेला आहे. पण आता पाऊस पण आहे. म्हणजे आता हे काय पाऊस काय नवीन नाही आहे, पण हे वर्ष आपल्यासाठी आता काय आहे, काय सांगणार आहे, काय बोलणार आहे, काय संकल्प असणार आहे? प्रत्येक वर्षी जी मुलांची संख्या आहे त्यावरती आमचा संकल्प ठरत असतो. उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि उत्सवाला गालबोट लागता कामा नये. आपला सराव जेवढा होईल तेवढेच थर लावणं गरजेचं आहे. आणि सुरक्षित गोविंद हा आमचा संकल्प असतो. त्या पद्धतीने आमचा सराव असतो. मोठी हंडीचा दिवस, एखादी मोठी ट्राय असते, त्या दिवशी जर दिवस आपला असेल तर तो आमचा दिवस. जर तो दिवस आपला नसेल तर आम्हाला कुठे थांबायचं हे आम्हाला समजतं. बरोबर. फक्त बालगोपाळ सुखरूप आले पाहिजे. आपल्या खेळाबरोबर आपला उत्सव देखील टिकला पाहिजे आणि उत्सवाला कोणतेही गालबोट लागता कामा नये याची पहिली काळजी घेतो आणि आम्ही सराव सुरुवात करतो. येस, आज पहिलाच दिवस असल्यामुळे पावसाने पण चांगलं आगमन केलेलं आहे. आजचा दिवस कसा असेल जातात तुमच्यासाठी? आमच्या दिवशी प्रत्येक दिवस सारखाच आहे आम्हाला. आज पहिला दिवस आहे. जी मुलं आहेत, जी संख्या येते, जे आवडीने मुलं येत आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी चालू केलेलं आहे. थोडासा वॉर्मअप होईल. एक 15 दिवस महिनाभर आमचा फिटनेसवरच लक्ष असतं. मुलांना थोडंसं वॉर्मअप देऊन थोडंसं तयार करणं. काही जुने खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर नवीन खेळाडूंचं कॉम्बिनेशन आणणं आणि त्याच्याबरोबर पुढची सुरुवात करणं हे आपलं काम आहे. त्या पद्धतीने आमचा सराव होतो. आता यावेळी पण देखील आम्ही नवीन मुलांना पुढे संधी देतोय, कारण का आम्ही पण आज जवळ 30 वर्ष कोचिंग करतो. 25-30 वर्ष. या अनुभवाबरोबर नवीन खेळाडूंना पण संधी मिळाली पाहिजे. नवीन कोच तयार झाले पाहिजेत. नवीन कोच
ही नवीन पिढी घडवणारी आहेत. त्याच्यामुळे आमची यावेळी तयारी अशी असणार आहे की या गोविंदामधनं प्रशिक्षक तयार कशी होतील त्याचा आम्ही विचार करूया. तर खूप चांगलं बोललात तुम्ही. आणि आपल्याला आता बोलायचंच आहे आता आजचा आपल्या मुलांचा वॉर्मअप पण आपण आता जरा थोडा कव्हर करूया. पावसामध्ये पहिला दिवस असल्यामुळे होते जरा थोडं खालीवर होतं. काय सांगाल एकदम? हे काय मुलांची संख्येचं सांगायला नको. आज पहिला दिवस आहे. आमचा सरावाचा टाइम आहे 9:30 वाजता सराव चालू होतो. 9ची वेळ असते. 9:30ला आम्ही प्रथेप्रमाणे आमचं 9:30ला नार श्रीफळ वाढवले, जागेवाल्याचा मान दिलेला आहे. मुलं येतील, परंतु आमचं कसं आहे ज्या पद्धतीतली मुलं असतील प्रत्येक नवीन खेळाडूंना आम्ही पहिला तयार करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जुनी जी काही मुलं आहेत ती गुरुपौर्णिमेपासून येत असतात, त्यांना मान सन्मान दिला जातो आणि नवीन मुलांना तोपर्यंत बनवून प्लेस त्यांची तयार करून त्या जागी आपण त्या खेळाडूंना पण पुढे कशी संधी मिळेल त्याचा विचार करू. चालेल सर, आपण बोलूया. नक्की. पण बघतोय आजचा पहिला दिवस असल्यामुळे जरा थोडी मुलांची रेलचेल आणि जरा थोडी धावपळ पण झाली आहे. प्रत्येक मुलं ऑफिसवरून कामावरून आपला सगळा प्रपंच सगळ्या गोष्टी करून आलेला आहे आणि थोडी तारंबळ होते. पण आता हे काय गोविंदाला काही नवीन नाही आपल्यासाठी. पण आता बघूया आता वॉर्मअप बघतोय ह्या भर पावसामध्ये एक वॉर्मअप. आणि हे काय गोविंदाला तर काय नवीन नाही. पण शेवटी एक शरीर आहे आपलं. ते शरीर पण आपल्याला म्हणता ना एक सुदृढ ठेवावं लागतं. मग त्याच्यासाठी हा पण एक व्यायामच आहे. तर आपण बघतोय मित्रांनो, आपण बघतोय संदीप सर प्रशिक्षक हे पण वॉर्मअप करतात आहे. आणि मुलं पण अजून चांगली व्यवस्था करतात आहे. मॅट बीट आहे, आता भिजलेले आहेत पण ठीक आहे. बघूया आपण. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग बघताना जरा थोडासा डिस्प्लेवर थोडासा पाण्याचा तो हे आलाय, त्यामुळे क्षमस्व. कारण का पाऊसच आहे, त्यामुळे हातात आहे छत्री माझ्या. तरी पण हा व्हिडिओ जरा तुम्हाला जरा थोडासा ब्लर वाटत असेल, पण मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा. 19 सर, आता जसा जसा आता पावसाचा सीझन येतोय, आता तुम्ही खूप वर्षापासून हे आपलं प्रशिक्षकाचं काम करताय. मला एक जाणून घ्यायचं आहे. आता पावसाचा मोसम चालू झालाय, पण मध्येच परत म्हणजे ऋतुचक्र बदलत असतं. पावसाळ्यामध्ये परत गरमी आणि होणं. आता मुलांचा जो फिटनेस असतो त्याला मेंटेन ठेवायचा आहे. त्याच्यामधला म्हणजे फिटनेस पण आहे, शार्पनेस आहे. पण ह्यामध्ये ना कधी कधी आहे ना मुलं आहे ना डलनेस पण होतात. कारण का शेवटी मानवी मन आहे, मानवी शरीर आहे. ते जेव्हा ते मुलं इकडे येतात त्या टायमिंगला एक काय नजर असते आणि खरं म्हणजे त्यांना रिलॅक्स द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. त्याबद्दल सांगा. नाही, आमच्या गोविंदामध्ये जो फिट प्लेअर असेल तो थरामध्ये शिडीमध्ये त्या जागेवरती प्लेसमध्ये जर बसत असेल तर तिथे तो बसणार. ज्या जागेवर त्याला आम्हाला उपलब्ध नवीन मुलं मिळाली आणि जुन्या मुलांपैकी काही लोकांनी जर त्याची स्वतःची काळजी घेतली नसेल तब्येतीची, बरोबर. तर ऑब्विसली तो कुठेतरी खालच्या थराला किंवा सपोर्ट करत. कारण का मला पण सोशल मीडियावर ते आता मेसेज येतात. कारण का भरपूर जण म्हणतात की आम्हाला आता पथक चालू करायचं आहे किंवा आम्ही आता म्हणजे आमची सुरुवात काय असावी. एक प्रशिक्षक म्हणून काय मार्गदर्शन कराल त्यांच्यासाठी, नवीन जे गोविंदा तयार होतात त्यांच्यासाठी? इथे कालपासून आता काल आम्ही फक्त मीटिंग होती आमची. मीटिंग मध्ये 3 गोविंदा पथक आले होते. गोविंदा पथक आले होते. काही वेळा काही टेक्निक्स असतात. मी मुळात एवढंच सांगतो की टेक्निक प्रत्येक गोविंदाच्या स्वतःच्या टेक्निक असतात. आपण स्वतःची टेक्निक घ्या, कोणाची कॉपी करू नका. कारण की आपली जी संख्या आहे, आपली संख्या आहे ती तुम्हाला ठरवत असते की किती थराची आपण उंची गाठू. बरोबर. त्याचबरोबर आपल्या खेळाडूंची क्वालिटी ही खूप महत्वाची आहे की त्या दर्जाची मुलं तयार करणं, त्यांचा फिटनेस राखणं, त्यांच्या थाईज मध्ये शोल्डर मध्ये तेवढी जान आणणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण इकडे काळजी नाही घेतली, जर प्लेअरच स्वतः आपण तयारच केला नाही तर तुम्ही स्पर्धा खेळणार काय? बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाला एवढंच सांगणं असं की पहिले खेळाडू घडवा. खेळाडू घडले का थर तुमच्या ऑटोमॅटिक उंच लागणार आहे. म्हणून स्पर्धा उंचीची नका करू. आज मंडळ चालवणं ते टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि आम्ही 28 ते 30 वर्ष गोविंदाला झालेत. 28 वर्ष झाले मीच कोचिंग करतो. 28 वर्ष झाली. जुना गोविंदा होता त्यावेळी जुनी लोक आमचे त्याच्या अगोदर काढत होते. पण टी शर्ट मंडळाचं छापलेलं हे 28वे वर्ष आहे. 28वे वर्ष आहे.
आणि 28 वर्षांमध्ये बरेच उन्हाळे पावसाळे आणि बरेच खरं, खेळ खरं. बघितले. त्याच्यामुळे मंडळ चालवणं, ते मंडळ जगणं आणि हा विचार करा की प्रत्येक वर्षी मुलांची संख्या वाढणं, तर तो आमचा सक्सेस असतो. बरोबर. आणि मुलांची काळजी घेणं हा आमचा सक्सेस. त्यांना नवीन गोविंदांना आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. त्या काळजी घेत असताना खेळाडूला जपणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर को इन्सिडन्स एखादा अपघात झाला तर ते मंडळ नवीन असल्यानंतर त्यांना जी परिस्थितीला जे सामोरं जावं लागतं ना, ती सोपी गोष्ट नाही. पहिली त्याची जाण करून देतो त्या लोकांना. त्या गोविंदा पथकाला त्याची जाण पाहिजे, कारण की ज्या ऍक्सिडेंट पचवलेले गोविंदा आहेत ना, त्यांना हे सर्व बरोबर माहिती आहे. बोललात सर. नवीन गोविंदा चालू होणं आणि 2 वर्षात बंद होणारे बरेच गोविंदा आहेत. Yes sir, बरोबर बोलला. त्याच्यामुळे मंडळ टिकणं आणि तो गोविंदा सातत्याने प्रगतीशील राहणं हा गोविंदा माझ्यासाठी मोठा असतो. तुम्ही 9 थर लावा, 10 थर लावा, ही उंचीची स्पर्धा आहे, पण बरोबर. मंडळाची स्पर्धा एक असते. तो सुखरूप गोविंदा घरी कसा जातोय आणि ते मंडळ आज ती संख्या बघा. ती संख्या तेवढ्या ताकदीने हंडीच्या दिवशी आहेत ना, हंडीच्या दिवशी जी संख्या आपल्या सोबत असते ना, ती मंडळाची ताकद असते. चालेल सर, खूप तुम्ही मोलाचे शब्द बोललात. थँक्यू. बोल बजरंग. संदीप सर, तुमचं एक्झॅक्ट ऍक्सेल म्हणजे आता जे थर तुम्ही चढवता आणि मुलांना बघून ज्या हिशोबाने त्यांना ट्राय देतात, काय ऑब्झर्वेशन असतं आणि जेव्हा ट्राय चाललेली असते तेव्हा ऑब्झर्वेशन तुमचं काय असतं? आज मुळात पहिला दिवस आहे, पण हा. महत्वाचं काय असतं की गेल्या वर्षीतली काही मुलं आहेत, काही नवीन मुलं आहेत, हा, yes. त्याला पहिली ट्राय द्यायची. मग त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो अंदाज आपले राहील किती, त्याची स्वतःची मानसिकता काय आहे. बरोबर. वेळा तुमची फक्त बॉडी, शरीर तंदुरुस्त असून जमत नाही, बरोबर. त्यासाठी मन खंबीर लागतं. तर मनाची तयारी असेल तर सर्व होतं ना. बरोबर. फक्त मनाची तयारी करून होत नाही. दोन्ही जरी सोबत असतील तरी पण तुम्हाला एवढं लक्षात राहिलं पाहिजे की माझा गोविंद आहे, आता खालचा थर आहे, वरचा थर आहे, त्याला जमिनीवर नाही आणायचं आहे, त्या ताकदीने मला उभं राहायचं. हे ज्यावेळी तुम्ही मनात ठामपणे ठरवता ना, त्याच वेळी आपला गोविंदा उभा राहतो. पण त्याच्यात आपल्याला थोडीफार पारख करता येते की मुलाची काय कॅपॅसिटी आहे, त्याची स्ट्रेचिंग कशी आहे, तो कितीपर्यंत खेळू शकतो, कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याची जायची पद्धत कशी आहे, नॅचरली त्याच्यामध्ये थोडंसं उपजत काय आहे का, Yes. ते थोडंसं कॅल्क्युलेशन Calculation. मग त्याच्यावरती काम करून आपण त्यांना बनवायचं. Yes, yes. कृष्णा स्टडी राहा तिथे. नोकिया ओमकार थांब. नोके हा ओमकार एक ट्राय थांब. नोके हे बघ, चव्हाणची ग्रीप, शोल्डर स्ट्रॉंग, ए सपोर्ट शिडी तिकडे. एक प्लेअर, 3 प्लेअरची शिडी बनव. 3 प्लेअरची पाहिजे आपल्याला, एकावरती एक भले काय होणार नाही, पण सेफ्टीसाठी ती शिडी बनवून ठेवा. प्लेअर सेट झाला का मग जायचं, आपण त्याच्या अंगावर नाही जायचं. समजतंय? जाणाऱ्यांनी सेल्फ जायचा प्रयत्न करा आणि जो सेल्फ जाईल त्याने बॅलन्स करून त्यांना फक्त सपोर्ट द्यायचं काम आहे. त्यांनी फक्त समोर त्या प्लेअरला बघा, ग्रीप कशी पडे, त्याला कडकपणा कसा देता येतो. अंगावर कोणी कोणाच्या जाऊ नये. तिरी पाय बरोबर देत आहेत. डंपा रोशन थोडं व्यवस्थित पाय ठेवा, सॉफ्ट मध्ये श्वास रोखून. ओके, इकडला प्लेअर कोण आहे, घाई करू नको. चले आता आवाज बंद, श्वास रोखून चल. नो काका म्हणजे हे जुने खेळाडू आहेत सगळे. तसे बघायला गेले तर सगळेच जुने खेळाडू आहेत, पण शेवटी म्हणतात ना, नवीन मुलांना पण चान्स द्यायला पाहिजे. आणि सिनियर मंडळी तर आहेतच. Yes. सर्वांनी हा विचार करा की आपल्याला आज किती उपस्थिती आहे. पावसाने थोडसा पाऊस पण आलाय. काल जवळजवळ 120 मुलं होती आणि आज आपल्याकडे ती संख्या नाही. आज उद्या वाढेल समोर. सांगायचं एवढंच आहे की जेवढी मुलं आहेत ना, आता उरलेली नवीन मुलं किती आहेत त्याने हात वर करा. नवीन या वर्षीपासून गोविंदाला आपण आलोय. सुरुवात किती किती एक 1 2 3 4 एक काम करायचं. ओंकार, ही 5ची मुलं तुझ्या तावडीत घे. इकडे तू पण तिकडे जायचं. ओंकार तू एक लक्षात ठेव, या सर्वांना सोबत घ्यायचं आणि शिडीवरती आहे ना, जेवढा रेमटावता येईल ना, शेवढे अप डाऊन तेवढ्या अपडाऊनला या पोरांना घे. कारण का तुला जी पोरं सपोर्ट शिडीने तो टॉपर किंवा सेकंड टॉपर जाणार आहे ना, त्यांना अपडाऊन करताना ती 6 पोरं आपल्याला तयार बनतील. ही मुलं चांगले आहेत, आवड आहे आणि ती येणार आहेत. त्यांना अपडाऊनला तयार कर. ते सेकंड टॉपर रोशन बिशनला टॉपरला सोडायला ते सपोर्ट स्टडी म्हणून तुम्हाला ऍडजस्ट होतील, ते तिथल्या तिथे आपल्याला ती मुलं मिळतील.
पटापट सुरू. ही 4 मुलं पहिली तिथेच तयार करायचं काम करू. बरोबर आहे. हे बघा, आज थर लागणं आणि थरासाठी पहिली मेहनत करणं. तर आपल्याकडे नोकिया, तुला पण सांगतोय, पूर्ण तुझं नाव घेऊन सांगतोय, तू आहेस, ओंकार आहे, कृष्णा आहे, रोशन आहे, टॉपअप नाही येणार, पुशिंग कमी होणार. त्याच्यामुळे थरामधले पण काही मुलं एक थर खाली आले. यदू तुम्ही 6 मध्ये आहेत ना, ते 9 मध्ये या, तू 9 मध्ये ये. 4 मध्ये वैभव सारखे टाकू, शब्बीर सारखे टाकू. तिरी जी बनवली ती त्याच्यावरची तिरी, म्हणजे एक एक थर आपण कमी वजनाचा करू, जेणेकरून आणि खालचे थर ती संख्या वाढवल्यामुळे तो पण स्ट्रॉंग चांगला होईल. म्हणजे आपल्याला नवीन खेळाडू बनवायची गरज लागणार आहे का? आहे त्या संख्येमध्ये रोहित आहे, आले ना, मग ती संख्या बनवून आपण उभे राहू ना. आणि त्याच संख्येने आता आपण तयारीला लागायचे. ती संख्या, ते रिंगण बनवायच्या कामाला सुरुवात करायची. ते मी काम करीन, अपडाऊन आणि शिड्यांची प्रत्येकाने काम करायची. नोके चलेगा ना. फक्त एक लक्षात ठेव, 4 एकेची प्रॅक्टिस ही चालू राहणार. जर आपले व्यवस्थित 9 थर उतरले तर एखादी चांगली ट्राय खेळायचीच आहे, म्हणून मी बोलतो. त्या ट्रायला तुम्ही करा. दुसरी गोष्ट म्हणजे ओंकार, दुसरी एक ट्राय आहे, त्या ट्रायला तुला बसून राहायचंय. कृष्णा, रोशन किंवा तू बाकी 2 पोरं आहेत, त्यांना तुला बसून उचलायचं. 2 जणांचा सीट असणार आहे, बसून उचलायचं. जर तो बसून उचलला गेला तर खूप काम होणार आहे, नाहीतर नोक्याचे 4 इतके त्या लेवलनी मार. कृष्णा, स्टडी राहा तिथे. सर थांब जरा. नोकिया, ओंकार थांब. नोके, हा ओंकार, एक ट्राय थांब. नोके, खेळ खेळताना ऋतिक, यदा कदाचित तू त्याला बोलत असू, तन्वेश, ही 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 क्वालिटी आपल्याला पाहिजे पुढे. ही मुलं आलेत ना बारीक, या सगळ्यांना तयार करायचं आपल्याला. कारण का त्यांनी जे गेल्या वर्षी काम केले ना, 4थ्या 5व्या थरावर शिडीवर जाऊन त्यांनी काम केलेलं. 5 थरावर तो जाऊन अपडाऊन करत होता, प्लेअर वैभवला सोडत होता, थराला न आलं होतं. अशी मुलं जर ही क्वालिटी बनली ना, तर आपण भल्या भल्या गोविंदाने जाण्यात होतो. कारण की आपल्या त्या मुलांची संख्या आहे ना, त्या आता तयार झाले, तर पुढे आपल्याला खूप काही खेळतंय. म्हणून आलेला प्लेअर, तुम्ही फक्त हे काय नवीन जी मुलं आले त्यांनी रेग्युलर या, रेग्युलर घासून प्रॅक्टिस होणार आहे तुमची. कारण की हा गोविंदा इथे थांबणारा नाही, नवीन मुलांना घेऊन खूप पुढे आपल्याला जायचं. आणि यादा कदाचित फक्त मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, 40 ते 60 मुलांनी ठरवून नाही जमत, सगळ्यांची आवश्यकता लागते. आणि तुम्ही हा पण विचार करा, दादाला फक्त 180 ते 200 मुलांची गरज आहे, बाकी काय काम वाजवतं ते मी माहिती. म्हणून आपल्याला काय करायचं, फक्त प्लेअर तयार करा, कसे थर लावायचे ते माझ्यावर सोडून. पण आपल्याकडे संख्या आज उद्या परवा वाढेल वाढेल ना, आलेल्या मुलांना तयार करा, बाकीचे आहेत ते जुने घरीच बसतील. मग फक्त माझा हा टार्गेट आहे यावेळी. आपल्याला काय करायचंय की बेस आहे, सेकंड थर आहे, तिसरा थर आहे, यांची एकदा रचना झाली ना, तर आपल्याला मागे वळून बघायचं नाही. बघा, काल आपण ठरवल्याप्रमाणे पावसामध्ये पण एवढी संख्या आली. प्रत्येकाला एवढंच सांगणं आता, सूरज, आता बाकीचे किती वाजता येतात उद्या माहित नाही. आपण 9 वाजता येऊन प्रॅक्टिस चालू करायला, आपण 60 जण तर 9 वाजता येणार. आपण 60 जण तर 9 वाजता आलो ना, तर बाकीचे बरोबर येणार. आपण 9 वाजता येऊन डायरेक्ट वॉर्मअप चालू करता. पाऊस किती असेल, आपला डायरेक्ट वॉर्मअप ठरवलं ना आपण. मग ठरवलेलं आहे ना, त्या हिशोबाने आपली उद्या प्रॅक्टिस पण त्या लेवलची झाली पाहिजे. आणि प्रत्येक दिवस मध्ये आपल्याला प्रोग्रेस करायचं. आणि प्रॅक्टिस 9 वाजता आल्यानंतर 9:30 वाजेपर्यंत वॉर्मअप राहील. सर्वांनी वॉर्मअप कसून करा. आणि वॉर्मअप झाल्याचं 9:30ला प्रॅक्टिस चालू होईल. पण जो वॉर्मअपला नसेल तो ट्रायला नसेल. मग हाय सर्वांची तयारी. जो वॉर्मअप करेल तो ट्रायला असणार. आणि 9:30 नंतर जो येईल, 8 ठरवल्यापैकी एखादा कामाचा असेल का असेल आपण समजू शकतो, पण प्रत्येकाने 9ला येऊन वॉर्मअप चालू करायची तयारी करायची. ओके, चलो. गणपती बाप्पा बोल, बजरंग श्री साईनाथ महाराज की जागे भले की. आज या ठिकाणी कीर्तनचा एक भेंडीसाठी खास चॅनल असतो. आणि मला वाटतं
सुरुवातच त्यांनी मला वाटतं सुरुवात आमच्यापासूनच केली Yes. असं मला वाटतं. Yes, sir. तर केतन मुंडे सर खरंच यांचं काय आहे, चॅनल हा भाग वेगळा, पण दहीहंडीबद्दल त्यांची असणारी आस्था, दहीहंडीबद्दल असणारा त्यांचा जिव्हाळा आणि दहीहंडीवर असणारं त्यांचं प्रेम आणि संपूर्ण मुंबई ठाण्यापासून या मुंबई शहराच्या बाहेर पण प्रत्येक गोविंदा पथकाला नावारूपाला आणण्यासाठी त्यांना त्याचबरोबर दहीहंडी हा खेळ कसा खेळावा आणि त्यांच्याकडे पण जसं मी प्रशिक्षक आहे तसे ते 10 गोविंद असेल तर त्यांच्याकडे पण तेवढाच अनुभव आहे आणि तो अनुभव नवीन गोविंदांना ते देत असतात आणि त्यांना सुद्धा त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं. असे आमचे केतन सर यांना बालवीर गोविंदा पथकाच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक छोटीशी भेट आहे. पुन्हा गुरुपौर्णिमेला आपल्या इथे यायचं. आणि आपलं स्वागत पावसाने केलेलं आहे. थँक्यू सर. मला सांगायचं आहे की कसं आहे की काही गोष्टी अशा असतात की आता सरांचा 30 वर्षांचा अनुभव आहे या दहीहंडी क्षेत्रामध्ये. पण आता म्हणजे व्यावसायिक खेळ जो आलाय पण त्या खेळामध्ये गोपनीयता पण पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा दुसऱ्या दहीहंडी पथकामध्ये जातो प्रत्येक स्थानिक लेवलला पारंपरिकतेनुसार त्याप्रमाणे तसा दहीहंडी खेळला जातो. आता जे आपले व्यावसायिक जो आपला खेळ आहे तो तिथे खूप फिटनेस पाहिजे, अलर्टनेस पाहिजे, चतुरता पाहिजे, ऍक्टिव्हिटी पाहिजे, ते तर आहेच. पण सर म्हणजे मला म्हणजे तुम्हा लोकांना बघून किंवा तुमचे जे मार्गदर्शन किंवा मी ह्या गोष्टी का बघतो की खरोखर म्हणजे मी आता त्या छोट्या मंडळामध्ये जातो ना की तिकडे ते म्हणजे मला मार्गदर्शक करण्यापेक्षा आहे ना की तुम्ही ह्या व्यक्तीला जाऊन भेटा हे तुम्हाला शिकवतील, हे चांगले सांगतील. कारण का भरपूर मुलं असतात त्यांना तीच पारंपरिक म्हणजे दरवर्षी तोच त्यांचं तेच स्ट्रक्चर म्हणजे नाविन्यपूर्ण एक म्हणतात दहीहंडीमध्ये जे नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी असतात म्हणजे आता सर पायाच्या प्लेसिंग पासून मित्रांनो आपल्या संदीप सरांचं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे प्रत्येक गोविंदा म्हणजे तो फक्त त्या मॅट पुरती मर्यादित नाही किंवा तो मैदानात आल्याच्या नंतर फक्त दहीहंडीवरची थर नाही म्हणजे पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयव काहीतरी बोलतंय, त्याची काय मुवमेंट आहे, त्याची काय जे ऍक्टिव्हिटी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे आपले प्रशिक्षक आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आहे ना त्या चांगलं ऑब्झर्व करतात आणि त्या हिशोबाने कारण का हा म्हणतात ना कारण का हा एकमेकांना घेऊन जाण्याचा खेळ आहे. त्या हिशोबाने मला सर ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि बोलायच्या आहेत की हे जे ऑब्झर्वेशन असतं आणि सगळ्या मुलांची जी मनधरणी असते जी म्हणतात ना प्रत्येकाची रुसव्या फुगव्यापासून ते म्हणतात ना प्रत्येकाच्या सुखदुःखात तुम्ही करता हे मुलाने बघितले असतात. तर मला तेच ह्या गोष्टी ह्या मोठ्या लोकांकडून शिकायला भेटतात आणि माझा पण एक प्रयत्न असतो की ज्यांनी उन्हाळे पावसाळे बघितले ना ते आपण आपल्याच या छोट्याशा माध्यमातून लोकांना दाखवू. काय साहेब आता तुम्ही म्हणालात त्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हा उत्सव जो साजरा होत होता तो हा उत्सव न राहता हा खेळ म्हणून मान्यता मिळाली. खेळ आल्यानंतर त्याला स्पर्धेचं स्वरूप आलं आणि जर स्पर्धेचं स्वरूप आलं असेल तर प्रो गोविंदांनी एक ह्या खेळाला एक दर्जा दिला, एक उंचीवर नेऊन ठेवले. त्याच्यामुळे प्रो गोविंदाच्या आयोजकांचं त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने खूप काही त्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं आणि भरपूर मेहनत घेतली. खेळ म्हटल्या का त्याच्यासाठी नियम आले का ते नियम बनवण्यापासून त्यातल्या काय त्रुटी आहेत, काय उणीव आहेत त्या दुसऱ्या वर्षी दूर करायच्या, त्या दुसऱ्या वर्षी दूर करायच्या, असं करून एक खेळ एका चौकटीत तो बसवला गेला. आणि आता जर तो खेळ म्हणून खेळायचा असेल तर आमची तर तीच तयारी असते की यापुढे गोविंदा नसणार, तो गोविंदा ऍथलिट्स असणार. म्हणजे जसं ऍथलेटिक्स मध्ये जी मेहनत असते ती त्या प्रो गोविंदामध्ये सुद्धा त्या धर्तीवरती मेहनत करावी लागते. त्याच्यामुळे प्रो गोविंदा खेळणाऱ्या गोविंदा पथकाला आपलं जर सर म्हणत असाल तर एवढंच सांगेल की त्या लेवलचे खेळाडू बनवायचे असतील तर त्या खेळाडूंची तेवढ्या लेवलची तयारी करणं गरजेचं आहे. कारण की हा खेळ हा फक्त मुंबई महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता साता समुद्रापार न्यायचा असेल तर प्रत्येक गोविंदानी गोविंदा खेळणारे गोविंदा पथक असून देत किंवा त्याच्या पलीकडे काही गोविंदा पथक सराव करत असतील तर त्यांनी
या स्पर्धा जर खेळायच्या असतील तर त्यासाठी आपले खेळाडू त्या दृष्टीने तयार ठेवायचे, तरच आपण स्पर्धेमध्ये आपण नावारूपाला येऊ शकतो आणि जिंकू शकतो. स्पर्धा बोलल्यानंतर जिंकायचंय तर जिंकण्यासाठी तुम्हाला ॲथलीट्स बनणंच आहे आणि तेवढ्या लेवलची तुम्ही तयारी करणंच आहे. त्यासाठी फिटनेस महत्वाचं आहे आणि प्रत्येक खेळाडूंनी तो पाळला तर अशक्य काय नाही.